कैलासवासी नाना तुकाराम गोपाळा पिंजण यांना अखेरचा निरोप. मालेगाव तालुक्यातील माळमाता परिसरामध्ये क्षत्रिय मराठा समाजात राजकीय, सामाजिक, सहकार तसेच कामगार अशा विविध क्षेत्रातील सुपरिचित व्यक्तिमत्व म्हणून शेंदुर्णी येथील मराठा समाजभूषण कैलासवासी नानासाहेब तुकारामजी गोपाळा पिंजण यांना अखेरचा निरोप देण्यात आला. व्यक्तिविशेष या प्रसंगी त्यांच्याविषयी सांगायचे म्हटले तर काय गुण नव्हते या व्यक्तीमध्ये. सुरुवातीस मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला की तसं म्हटलं तर शरीरयष्टीने देखील त्यांची पर्सनॅलिटी म्हणजे एखाद्या विद्यमान आमदार खासदारालाही लाजवेल अशा रुबाबदार स्वरूपाची. प्रथम क्षणिक त्यांना कोणी पाहिल्यावर कोणासही अगदी सहज वाटेल. 6.25 फूट उंचीचे देहयष्टी असलेला, निरोगी सुदृढ बांधा, पांढरे शुभ्ध पायजामा कुर्ता व त्यावरील फेंट रंगाचे जाकीट असा पुढारी वेशातील हा प्रभावशाली माणूस म्हणजे कैलासवासी तुकाराम नाना. मात्र मनाने अतिशय मनमिळाऊ व स्वभाव अत्यंत सरळमार्गी अशा कर्तृत्ववान उंचीसारख्या दिग्गज व्यक्तिमत्वाबद्दल त्यांच्या स्वभावाकडे बघितले तर मला त्यांच्या संदर्भात 2 शब्द का होईना त्यांच्या अखेरच्या क्षणी जाण्याने चांगले लिहिण्याशिवाय राहिले नाही. म्हणून हा सगळा प्रपंच जणू झुंजार ते आम्ही विष्णू दासा जगी या उक्तीप्रमाणे भलेची देऊ काशेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू काठी हे ब्रीद वाक्य आपल्या मनाशी घेऊन संपूर्ण आयुष्यभर शासकीय सेवेत कार्यरत असताना किंवा सार्वजनिक समाज जीवनामध्ये वावरत असताना कैलासवासी नानासाहेब तुकाराम पिंजण यांनी कधीही आपल्या या विचारांशी तडजोड केली नाही. भले मग त्यांच्यासोबत कधी काही स्वार्थीही लोक असली तरी मात्र अशा लोकांपासून तर ते नेहमी 4 हात लांब राहिले आहेत. मुळात त्यांचा जो स्वभाव आहे तो मला प्रथमतः प्रामुख्याने खूपच भावायचा. त्यांचं कारण म्हणजे ते अतिशय स्पष्ट परखड वक्ते. त्यांचे सडतोड बोलणे. कोणाला राग आला तरी चालेल, मात्र असत्य बोलणाऱ्याला ते तोंडावर तिथेच खडसावत असायचे. खोटे बोलणे त्यांना आयुष्यात कधी जमलेच नाही. मात्र मनाने हा माणूस अतिशय पापभीरू होता. शासकीय सेवेत कार्यरत असताना शासनाच्या कोणत्याही चुकीची भूमिकेवर ते कायम आक्रमकपणे लढत राहिले आहेत. राज्य जलसेवा कर्मचाऱ्यांना योग्य वेतन मिळावे व त्यासह त्यांच्या असंख्य प्रलंबित मागण्याकरिता कैलासवासी तुकाराम नानांच्या नेतृत्वाखाली मुंबई नागपूर विधान भवनांवर तसेच विभागीय कार्यालयांवर अनेकदा कर्मचाऱ्यांनी मोठमोठी आंदोलने केलेली आहेत. प्रसंगी अनेकदा मोठे मोर्चेही काढलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या या लढाऊ वृत्तीच्या बाणेदार स्वभावामुळे त्यांना जलसेवा कर्मचारी महासंघाच्या सरचिटणीसपदी तसेच अध्यक्षपदी एवढ्या मोठ्या पदावर तब्बल 38 वर्ष काम करण्याची एक हाती मोठी संधी मिळाली. कोणत्याही क्षेत्रात घ्या, कोणाचं नेतृत्व अगदी सहजपणे कुठे स्वीकारले जात नसते. त्यासाठी नेतृत्व गुण तर असावेच लागते. मात्र त्यासोबत ते पेलण्याची त्या व्यक्तीमध्ये धमक आणि कुवत असावी लागते व ती कैलासवासी नानासाहेबांनी वेळोवेळी आपल्या कामातून त्यांनी सिद्धही केली आहे. तेवढेच नव्हे, त्यांनी भारतीय मजदूर संघाच्या केंद्रीय स्तरावर संचालक म्हणून देखील पद विभूषिले आहे. महाराष्ट्र राज्य जलसेवा कर्मचाऱ्यांना नेहमी आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागायचे. त्यांच्या अडचणींची गरज लक्षात घेऊन कैलासवासी नानासाहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन 1987 मध्ये त्यांच्याकरिता एक पतसंस्थेची स्थापना केली. त्या माध्यमातून अनेकांना कर्ज मिळवून दिले व त्यांच्या आर्थिक अडचणींचा कायमचा प्रश्न सोडविला. शासकीय नोकरी करीत असताना नुसते पाट्या टाकण्याचं काम न करता आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी लागते या हेतूने गोरगरीब गरजू रुग्णांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे रक्ताची टंचाई. याकरिता स्वतः त्यांनी रक्तदानाचे एकूण 50 शिबिरे घेऊन मोठ्या प्रमाणात रक्तदानासारख्या पुण्याचे सत्कार्य देखील केले. मालेगाव तालुका ही आपली जन्म व कर्मभूमी असल्याने त्यांच्या सेवा काळात
तालुक्यात एकूण 52 पाणी पुरवठा योजनेचे कामे पूर्ण करण्यात आलीत. त्यात त्यांचे मोठे योगदान आहे. त्या काळी दळणवळणाची पुरेशी साधनसुविधा नसल्याने शिंदुर्णीसारख्या ग्रामीण भागातील कैलासवासी तुकाराम नानांनी आपल्या संघर्षमय जीवनयात्रेचा प्रवास अखंडपणे सुरूच ठेवला. स्वकर्तृत्वातून जलसेवा खात्यात उत्कृष्ट सेवाकार्य केल्याने शासनाने त्यांच्या कामाची मोठी दखल घेऊन 1993 साली महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या शुभ हस्ते त्यांना राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट कामगार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हे त्यांच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाची व समाधानाची बाब म्हणावी लागेल. त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनामध्ये त्यांच्या धर्मपत्नी बेबाबाई यांची फार मोठी मोलाची साथ लाभली. त्यांच्या पत्नी बेबाबाई या सन 2005 साली मालेगाव तालुका शेतकरी संघावर बिनविरोध निवडून आल्या होत्या. काही काळ त्यांनी शिंदुर्णी गावाचे सरपंच पद देखील सांभाळले. कैलासवासी तुकाराम नानांना अखेरचा निरोप देण्यासाठी मालेगाव तालुक्यासह नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विविध स्तरातील मंडळी मोठ्या संख्येने नानांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती.